मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री क्षिती जोग आणि हेमंत ढोमे. आपल्याला अनेक चित्रपटातून तसंच निर्माते दिग्दर्शक म्हणून हे दोघेही भेटीला येतात. क्षिती आणि हेमंत यांचे चित्रपट जसे जबरदस्त असतात तशीच या दोघांची लव्ह स्टोरी देखील जबरदस्त आहे. 2012 साली या दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. नुकताच या दोघांनी आपल्या लग्नाच्या वेळेचा एक मजेशीर किस्सा शेअर केलाय. क्षिती जोगचे वडील म्हणजेच सिनेविश्वातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांनी लग्नाआधी हेमंत ढोमेला एक ताकीद दिली होती. याबद्दलच सांगताना हेमंत म्हणाला की जेव्हा क्षिती व मी लग्न करणार होतो तेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितलं होतं की बाप म्हणून मी तुला एक सांगतोय, पुढची जबाबदारी सगळी तुझी आहे. जे काय भोगायचं आहे ते तुला भोगायचंय. आमच्याकडे येऊन परत असं बोलायचं नाही की तुमची मुलगी अशी आहे किंवा मला हे सांगितलं नव्हतं ते सांगितलं नव्हतं. असं म्हणालास तर मला ते चालणार नाही. लग्न टिकवलंस तर मी तुला भारतरत्न देईन आणि टिकवलं नाहीस तर मला काही घेणं देणं नाही, असं हेमंतने नुकतंच सुलेखा तळवळकर या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत हा विनोदी किस्सा सांगितला. हेमंत व क्षिती पहिल्यांदा 2011 साली भेटले होते. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि भेटल्यानंतरच्या एका 1.5 वर्षातच दोघांनी लग्न केलं. आज ही जोडी मराठी सिनेविश्वात अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करतायत. लवकरच यांचा क्रांतिज्योती विद्यालय हा नवा चित्रपट देखील येणार आहे. तुम्हाला क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांची केमिस्ट्री आवडली का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.